हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण अरेनियस इक्वेशन बघितलं होतं आणि त्याच्यावरचे न्यूमरिकल सॉल्व करणं सुरू केले होते. तर आपल्याला पुढचं न्यूमरिकल बघायचं आहे. त्याच्यामध्ये बघा 5th नंबरचं न्यूमरिकल गिवन डेटा काय म्हणत आहे बघा. काय सांगितलं आपल्याला सर्वात आधी, व्हॉट इज द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. काय विचारलं, व्हॉट इज द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. म्हणजे क्वेश्चन काय आहे तुमचा, तुम्हाला काढायचा आहे एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे काय, EA हा आपल्याला काढायचा आहे. म्हणजे इक्वल टू काय येणार, क्वेश्चन मार्क. पुढे काय म्हणते, व्हूज रेट कॉन्स्टंट डबल्स. रेट कॉन्स्टंट काय होत आहे म्हणते, डबल होत आहे. आता रेट कॉन्स्टंट म्हणजे काय, के बरोबर, हा डबल होत आहे म्हणजे पहिले काहीतरी असेल बरोबर. म्हणजे आताचा जो रेट कॉन्स्टंट आहे त्याला म्हटलं आपण K2 आणि हा जो रेट कॉन्स्टंट आहे हा डबल होत आहे. म्हणजे पहिले होता समजा K1 तर त्याच्या डबल झाला म्हणजे दोननं आपण काय करणार, त्याला मल्टिप्लाय करणार. म्हणजे K2 इज इक्वल टू 2 इंटू काय होणार K1. तर रेट कॉन्स्टंट डबल झाला याचा अर्थ काय होते, जो K2 आहे म्हणजे तो आताचा रेट कॉन्स्टंट आहे नेक्स्ट केसचा, तो पहिले जो होता त्याच्या डबल झाला बरोबर. म्हणजे K2 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ K1. पुढे काय म्हणते, व्हेन द टेम्परेचर चेंजेस फ्रॉम 303 K, काय दिलं बघा 303 K टू 313 K बघा. तर इथं आपल्याला दोन टेम्परेचर दिले बरोबर. तर केल्विनमध्ये म्हणजे टेम्परेचर आहे, केल्विनमध्ये आहे म्हणजे टेम्परेचर आहे. आता मी काय सांगितलं होतं तुम्हाला, जे व्हॅल्यू मोठी असेल दोघांमध्ये ते कशाची असते, T2ची, आणि जे छोटी असेल ते कशाची असते, T1ची. मग आता आपल्याला असा फॉर्म्युला पाहिजे ज्याच्यामध्ये K2, K1, T1, T2 आणि EA येते. असा फॉर्म्युला आपण बघितला होता. कोणता फॉर्म्युला होता, log to the base 10 K2 upon K1 is equals to EA upon 2.303 R T2 minus T1 upon T1 into T2 हा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. आता या फॉर्म्युल्यामध्ये K2 अपॉन K1 किती आहे बघा. तर K2 अपॉन K1 तुम्ही इथून लिहू शकता. कसं लिहू शकता, याला तुम्ही असंही लिहू शकता, दॅट इज हा K2 आणि अपॉनमध्ये हा K1 इकडे शिफ्ट केला तर याच्या डिवाइडमध्ये जाईल आणि इज इक्वल टू इकडे किती राहणार 2. म्हणजे काय येणार इथं, log टू द बेस 10 K2 अपॉन K1 किती आहे 2 आणि EAची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही म्हणून EA जसाचा तसा ठेवला आपण. नंतर पुढे काय करणार आपण, 2.303 नंतर काय आहे R. पण आरची व्हॅल्यू तर इथं आपल्याला दिलेली नाही आहे, पण आपल्याला माहिती पाहिजे आरची व्हॅल्यू किती असते 8.314. नंतर T2 मायनस T1 तर T2 किती आहे 313 मायनस 303 अपॉन 303 इंटू 313 बरोबर. अशा पद्धतीनं नंतर पुढे काय होणार बघा. आता पुढे log 2 तर log 2चा आन्सर माहिती आहे आपल्याला किती असते 0.3010 हा log 2 आहे. 2चा लॉग काढायचा आहे तुम्हाला, तो आपण इथं पुट केला. आता पुढे काय केलं आपण बघा, इथं EA त्यानंतर अपॉनमध्ये काय दिसत आहे आपल्याला, EA अपॉन 2.303 इंटू 8.314 ठीक आहे, इंटू किती आहे समोर इंटू, किंवा हे आधी वरचं करून घ्या. 313 मधून 303 मायनस केले किती राहिले वरती 10 आणि खाली किती राहिलं 303 इंटू 313 303 इंटू 313. मग आपल्याला काय करायचं आहे, EA काढायचं आहे. तर EA न्यूमरेटरमध्ये आहे त्यामुळे काय करणार आपण, हा जो बाकीचा सर्व डेटा आहे तो या साईडला शिफ्ट करणार. म्हणजे काय येणार 0.3010 इंटू 2.303 इंटू 8.314 बरोबर. त्यानंतर इंटू 303 इंटू 313 आणि अपॉनमध्ये हा 10 इकडे अपॉनमध्ये जाईल आणि इज इक्वल टू काय राहणार तुमचं EA बरोबर. मग आता पुढे काय करणार आपण, हा 10 म्हणजेच काय रे, तर 10 म्हणजेच 10ची पॉवर 1 आणि याला जर वरती शिफ्ट केलं तर काय होणार 10ची पॉवर -1. म्हणजे काय भेटेल तुम्हाला 0.3010 इंटू 2.303 इंटू 8.314 इंटू 303 इंटू 313 इंटू 10 टू द पॉवर -1 आणि इज इक्वल टू काय आहे इथं EA. आता काय करणार बघा, हे सगळेचे सगळे काय आहेत मल्टिप्लायमध्ये आहेत. म्हणजे आपण काय करणार या सर्वांच्या लॉगची ॲडिशन. तर ते ॲडिशन मी इथं करतो आता बघा. तर 0.3010चा लॉग येणार बार 1 पॉईंट, त्यानंतर 2.303चा येणार 0. 8.314चा येणार 0.
303चा येणार 2.313चा येणार 2 बरोबर. काय केलं आपण इथं 0.3010 साठी बार 1 लिहिला, 2.303 साठी 0 लिहिला, 8.314 साठी 0, 303 साठी बार 2, 313 साठी बार 2 नाही काय येणार 2 आणि 313 साठी पण काय येणार 2. आता बघायचे आहेत आपल्याला लॉग. तर लॉग कसे बघणार आता आपण बघा. तर सर्वात आधी याचा लॉग काढण्यासाठी काय बघणार आपण 30 मध्ये 1 बघणार. ठीक आहे. आणि 30 मध्ये 1 बघितल्यावर आन्सर येते 4786. याचा आन्सर किती आला 4786. त्यानंतर 23 मध्ये 0 आणि 3चा मेन डिफरन्स, 23 मध्ये 0 आणि 3चा मेन डिफरन्स 3623 किती येते हे 3623 बरोबर. त्याच्यानंतर 83 मध्ये 1 आणि 4चा मेन डिफरन्स, 83 मध्ये 1 आणि 4चा मेन डिफरन्स 9198 किती येते 9198. त्यानंतर 30 मध्ये काय बघावं लागेल 3. मग 30 मध्ये जर 3 बघितला तर किती येते 4814 किती येते 4814. नंतर 31 मध्ये काय बघायचं 3, 31 मध्ये 3 किती येते 4955 4955. आता हे सर्वचे सर्व मल्टिप्लायमध्ये आहेत, मल्टिप्लायमध्ये आहेत म्हणून यांच्या लॉगची काय करणार आपण ॲडिशन. मग काय होणार बघा 6, 6 + 3 9, 9 + 8 17, 17 + 4 21, 21 + 5 26 कॅरी 2, 8 + 2 10, 10 + 2 12, 12 + 9 21, 21 + 1 22, 22 + 5 27 कॅरी 2, 7 + 2 9, 9 + 6 15, 16, 16 + 8 24, 24 + 9 33 कॅरी 3, 4 + 3 7, 7 + 3 10, 10 + 9 19, 19 + 4 23, 23 + 4 27 कॅरी 2. आता काय येणार बघा 2 - 1 म्हणजे 1 + 2 + 2 म्हणजे किती झाले 5. आता याचा काय काढणार आपण अँटीलॉग. आता अँटीलॉग कसा काढणार आपण याचा 73 मध्ये 7, 6चा मेन डिफरन्स. मग अँटीलॉग काढायचा आपल्याला 73 मध्ये 7, 73 मध्ये 7 आणि कितीचा मेन डिफरन्स आहे 6चा मेन डिफरन्स 8 येते मेन डिफरन्स बरोबर. म्हणजे किती झालं 5466 किती आलं 5466. एक डिजिट सोडून पॉईंट आणि 10ची पॉवर किती आली 5 बरोबर. म्हणजे ॲन्सर आपल्याला माहीत झालं. मी आता हे लॉग कॅल्क्युलेशन रफ करतो बघा. तर ॲन्सर किती आलं आपलं तर ॲन्सर आलं 5.466 10⁻5 आणि इथं किती आहे 10⁻⁻1 बाकी होता तो आपण लिहिला. मग देअरफॉर EA इज इक्वल टू किती आला आन्सर 5.466 10⁻5 - 1 किती 4 आणि काय ॲक्टिवेशन एनर्जी आहे. ॲक्टिवेशन एनर्जीचं युनिट काय असते जूल पर मोल. तर हा झाला तुमचा EA. अशा पद्धतीनं आपण हा फाइंड आउट केला. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा आपल्याला. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये काय म्हणत आहे पहा. तर सेम तुम्हाला फॉर्म्युला ध्यानामध्ये ठेवायचा आहे. एकदा जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती झाला तर व्यवस्थित तुम्ही व्हॅल्यू पुट करून लॉग कॅल्क्युलेशन करून तुम्ही ॲन्सर इझिली काढू शकता. ठीक आहे. तर आता याच्यानंतर पुढे बघणार आपण पुढचं न्यूमरिकल नंबर 6 गिवन डेटा. काय म्हणत आहे बघा. द रेट कॉन्स्टंट ऑफ अ रिॲक्शन ॲट 500 डिग्री सेल्सिअस. काय दिलं बघा 500 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे काय आहे टेम्परेचर आहे. पण आपल्याला टेम्परेचर कशामध्ये पाहिजे केल्विनमध्ये. मग सर्वात आधी काय करणार आपण या डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये कन्वर्ट करणार. कसं कन्वर्ट करणार तर याच्यामध्ये काय करत असतो आपण कन्वर्ट करण्यासाठी 500 प्लस किती करत असतो 273 हे कशामध्ये कन्वर्ट होते केल्विनमध्ये. म्हणजे किती झालं 377 केल्विन. हा झाला तुमचा T बरोबर. नंतर पुढे काय म्हणते इज 1.6 10⁻3 1.6 10⁻3 यम इन्व्हर्स यस इन्व्हर्स बरोबर. काय दिलं आपल्याला 1.6 10⁻3 यम इन्व्हर्स यस इन्व्हर्स. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी फॅक्टर ऑफ द रिॲक्शन. काय विचारलं आपल्याला व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी फॅक्टर. फ्रिक्वेन्सी फॅक्टर म्हणजेच काय ए हा आपल्याला विचारला म्हणजे इक्वल टू काय येणार क्वेश्चन मार्क इफ इट्स ॲक्टिवेशन एनर्जी. ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे काय EA आणि याची व्हॅल्यू किती दिली 56 kJ/H
पर मोल. आणि हे आन्सर किती दिलं, तर हे कशाची व्हॅल्यू आहे, यम इनवर्स यस इनवर्स. तर वाक्याची सुरुवात कशाने झाली, रेट कॉन्स्टंट ऑफ अ रिॲक्शन, म्हणजे हे व्हॅल्यू कशाची आहे, रेट कॉन्स्टंट म्हणजे कोणाची, केची. मग आता हे आपण कशा पद्धतीनं सॉल्व करणार बघा. तर हा किलो जूल आहे, आपल्याला जूल पाहिजे, याला कन्वर्ट करा. 56 × 10⁻³ जूल पर मोल. काय केलं आपण, किलो जूलला जूलमध्ये कन्वर्ट. आता पुढे काय करणार पहा, असा फॉर्म्युला ज्याच्यामध्ये के, ए, टी आणि ई ए येते. कोणता फॉर्म्युला आहे, log to the base 10 A/K इज इक्वल्स टू EA/2.303 R आणि काय येणार, टी. मग आता पुढे काय करणार आपण, व्हॅल्यू पुट करणार. तर log to the base 10 ए माहिती नाही म्हणून जसाचा तसा. के किती आहे बघा, के दिलेला आहे 1.6 10⁻³ 1.6 10⁻³ हा तुम्हाला के दिलेला आहे. ई एची व्हॅल्यू आहे 56 10⁻³ 56 10⁻³. त्यानंतर डिवाईडमध्ये काय आहे 2.303 आर किती असते 8.314 आणि टी किती दिलेला आहे बघा, आरची व्हॅल्यू माहिती असते आपल्याला, टी किती दिलेला आहे 773, टी आहे 773. बघा आता सर्वात आधी काय करणार आपण, सर्वात आधी आपल्याला लॉग सॉल्व करायचं असते, पण इथं लॉग सॉल्व होत नाही कारण याच्यामध्ये अननोन आहे. तर कसं सॉल्व करायचं ते मी सांगतो. आता लॉग कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. सर्वात आधी 56चा लॉग काढायचा, बरोबर. त्यानंतर 2.303चा लॉग, 8.314चा लॉग, नंतर 773चा लॉग. काय करायचं बघा, खाली तिघंजणं मल्टिप्लायमध्ये आहेत म्हणजे तिघांच्या लॉगची काय करायची, ॲडिशन. आता काय करायचं आहे, या 56च्या लॉगमधून ही जी ॲडिशन आली ही ॲडिशन काय करायची आहे, सबस्ट्रॅक्ट करायची आहे. आणि जे ॲन्सर येईल ते ॲन्सर तुम्हाला इथं ठेवायचं आहे आणि हा 10⁻³ इथं कॅरी होईल खाली जसाचा तसा, बरोबर. मग आता इथं तुम्हाला पॉवरची ॲडजस्टमेंट करावी लागेल आणि पॉवरची ॲडजस्टमेंट केल्यानंतर तुमचं इथं जे ॲन्सर राहील ते फक्त पॉईंटमध्ये काहीतरी ॲन्सर राहील, बरोबर. ॲन्सर कशामध्ये असेल, फक्त पॉईंटमध्ये. पॉवर इथं नसली पाहिजे, पॉवर सर्व तिथं देऊन टाकायचं आहे, फक्त ॲन्सर कशामध्ये ठेवायचं, पॉईंटमध्ये. आणि या साईडला काय दिसत आहे तुम्हाला, log to the base 10 A/1.6 10⁻³. मग जेव्हा तुमचा ॲन्सर इथं पॉईंटमध्ये येईल तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला, हा लॉग इकडे शिफ्ट करायचा. म्हणजे इकडे काय राहणार A/1.6 10⁻³ आणि लॉग जर तुम्ही इकडे शिफ्ट केला तर त्याचा काय होणार, अँटी लॉग. म्हणजे इथं जे ॲन्सर असेल तुमचं पॉईंटमध्ये काहीतरी ॲन्सर असेल तर ते जे ॲन्सर आहे त्याचा अँटी लॉग काढून तुम्हाला ते ॲन्सर इथं लिहायचं आहे. इकडे काय बाकी आहे, A/1.6 10⁻³. मग ए इज इक्वल टू काय येणार इथं, हे जे ॲन्सर होतं ते, आणि हे डिवाईडमध्ये आहे, इकडे कुठे जाणार मल्टिप्लायमध्ये, किती 1.6 10⁻³ बरोबर. म्हणजे इथून तुम्हाला ए भेटेल कॅल्क्युलेशन केल्यानंतर, याचा लॉग आणि याचा लॉग यांच्या लॉगची काय करायची ॲडिशन, जे ॲन्सर येणार त्याचा अँटी लॉग. इथून तुम्हाला ए भेटेल आणि एचं युनिट कोणाच्या युनिटसारखं असते, केच्या. तर केचं युनिट काय आहे, यम इनवर्स एस इनवर्स. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय भेटेल इथं ए. तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करून बघायचे आहे. मी कॅल्क्युलेशन कसे करायचे हे तुम्हाला सांगितलं, बरोबर. तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशन इथं व्हॅल्यू टाकायचे आणि लॉग काढायचे आणि त्याचे अँटी लॉग काढून इथं पुट करायचे आणि नंतर तुम्हाला एचा ॲन्सर भेटेल जे तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. नंतर पुढचं बघायचं आपल्याला 7 नंबर. फॉर्म्युले व्यवस्थित जर तुम्ही प्रिपेअर केले आणि लॉग कॅल्क्युलेशन जर तुम्हाला येत असतील तर प्रॉब्लेम तुम्ही इझिली सोडवू शकता. बघा तर आता पुढचा आहे किती नंबर आहे आता, 7 नंबर. काय म्हणत आहे 7 नंबरला, द रेट कॉन्स्टंट फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज गिव्हन बाय, रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज गिव्हन बाय log to the base 10 K, त्यानंतर इज इक्वल टू 14.34, त्यानंतर -1.25, त्यानंतर इंटू 10⁻⁴ आणि डिवाइडमध्ये दिलेला आहे तुम्हाला टी. कॅल्क्युलेट ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ द रिॲक्शन. कॅल्क्युलेट काय करायची, ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे काय, ई ए. बघा आता हे आपण सोडवणार कसं, तर इथं एक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे तुम्हाला log to the base 10 K आणि इथं टेम्परेचर आहे आणि तुम्हाला ॲक्टिवेशन एनर्जी काढायची आहे. आता तुमच्याकडे फॉर्म्युला कोणता आहे बा, तुमच्याकडे फॉर्म्युला आहे log to the base 10 A/K, बरोबर. फॉर्म्युला काय आपल्याला log to the base 10 A/K. त्यानंतर इकडे काय असते EA/2.303 RT, हा फॉर्म्युला आहे तुमच्यावर, बरोबर. पण आपल्याला log to the base 10 सोबत फक्त K पाहिजे, म्हणजे याला कसं लिहिणार आपण, log to the base 10
ए मायनस लॉग टू द बेस 10 के. म्हणजे काय केलं मी इथं बघा, लॉग ए अपॉन बीचा फॉर्म्युला लावला. काय फॉर्म्युला असते, लॉग ए मायनस लॉग बी, हा फॉर्म्युला लावला. इकडे काय येणार, ई ए अपॉन 2.303 आर टी. नंतर पुढे काय केलं पहा, तर हा लॉग टू द बेस 10 के मायनस आहे, इकडे शिफ्ट केला तर प्लस होणार. म्हणजे इकडे काय राहणार बघा, तर हा लॉग टू द बेस 10 ए हा इकडे शिफ्ट केला तर प्लस होणार, हा प्लस आहे, इकडे शिफ्ट केला तर मायनस होणार. मायनस ई ए अपॉन 2.303 आर टी आणि इकडे काय राहिलं, लॉग टू द बेस 10 के. बरोबर. मग याला सरळ लिहून घेतो मी. देअरफॉर लॉग टू द बेस 10 के इज इक्वल टू, हे इकडून लिहितो, हे तिकडून लिहितो, लॉग टू द बेस 10 ए मायनस ई ए अपॉन 2.303 आर टी. मग आता समजा मी याला इक्वेशन 1 दिलं आणि याला इक्वेशन 2 दिलं, तर काय म्हणणार मी इथं, कम्पेअरिंग इक्वेशन 1 अँड 2. कम्पेअरिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2, हे दोन इक्वेशन आपण कंपेअर केले. बरोबर. मग आता हे दोन इक्वेशन जर तुम्ही कंपेअर केलेत बघा, लॉग टू द बेस 10 के, लॉग टू द बेस 10 के, लॉग टू द बेस 10 हा काय आहे ए आणि इथं किती आहे 14.34. म्हणजे तुम्हाला काय माहीत झालं, लॉग टू द बेस 10 एचा आन्सर किती आहे 14.34. बरोबर, हे माहीत झालं. त्यानंतर बघा इथं काय आहे 1.25 आणि 10ची पॉवर 4 आणि डिवाइडमध्ये काय आहे टी. म्हणजे फक्त डिवाइडमध्ये तुम्हाला टी ठेवायचं आहे आणि हे जे बाकीचं आहे याचा आन्सर तुम्ही सांगू शकता. डिवाइडमध्ये फक्त काय ठेवायचं आहे टी, कारण इथं डिवाइडमध्ये फक्त टी आहे. आणि याला जर याच्यासोबत कम्पेअर केलं तर इथं काय आहे, तर ई ए अपॉन, बघा आता हे पण मायनस आहे, हे पण मायनस आहे, इथं काय राहिलं ई ए अपॉन 2.303 आर इज इक्वल टू, हा टी सोबत कंपेअर केला आणि याला याच्यासोबत कंपेअर केलं तर किती येणार 1.25 10 टू द पॉवर काय येणार 4. बरोबर. मग आता काय करतो मी, तर इथं व्हॅल्यू पुट करतो. ई ए आपल्याला काढायचं आहे 2.303, आरची व्हॅल्यू आपल्याला माहीत असते 8.314 आणि इथं 1.25 10 टू द पॉवर किती येणार 4. बरोबर. नंतर हे आपण इकडे शिफ्ट करू, तर ई ए इज इक्वल टू काय झालं, ई ए इज इक्वल टू 1.25 10 टू द पॉवर 4 इंटू 2.303 इंटू 8.314. आता काय करणार आपण बघा, आता सिम्पल लॉग कॅल्क्युलेशन आहेत, याचा लॉग, याचा लॉग, याचा लॉग, तिघांच्या लॉगची ॲडिशन, कारण हे मल्टिप्लायमध्ये आहेत. आणि जे आन्सर येणार त्याचा अँटीलॉग, ते अँटीलॉग काढल्यावर इथं आन्सर ठेवा आणि वरती किती बाकी होतं 10ची पॉवर 4. मग पॉवर ॲडजस्ट करा आणि इथं तुम्हाला काय भेटेल, ई ए भेटेल आणि त्याचं युनिट काय असते जूल पर मोल. ठीक आहे. तर ॲक्टिवेशन एनर्जीचं युनिट काय असते जूल पर मोल. म्हणजे अशा पद्धतीनं काय केलं आपण, आपल्याला एक इक्वेशन दिलं होतं, तर त्या इक्वेशनवरून आपल्याला समजलं लॉग टू द बेस 10 सोबत के पाहिजे. तर आपल्याकडे इक्वेशन आहे लॉग टू द बेस 10 ए अपॉन केचं, पण आपल्याला फक्त के पाहिजे म्हणून इथं लॉग ए मायनस लॉग बीचा फॉर्म्युला लावला. फक्त लॉग टू द बेस 10च्या फॉर्ममध्ये एक इक्वेशन काढलं, नंतर या दोन इक्वेशनला कंपेअर केलं आणि इक्वेशन कंपेअर केल्यानंतर आपल्याला काय भेटली ॲक्टिवेशन एनर्जी आणि ज्याचं युनिट काय असते जूल पर मोल. आता पुढचं बघणार आपण, या टॉपिकचं लास्ट न्यूमरिकल आणि या चॅप्टरचं लास्ट न्यूमरिकल म्हटलं तरी चालेल. तर या नंतर पुढचं न्यूमरिकल बघायचं आपल्याला, न्यूमरिकल नंबर 8. काय दिलं बघा, न्यूमरिकल नंबर 8मध्ये काय म्हणत आहे, व्हॉट इज द फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल इन अ गॅस. काय म्हटलं त्यानं, व्हॉट इज द फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स इन अ गॅस. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स आपल्याला काढायचं आहे. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स इन अ गॅस हे आपल्याला काढायचे आहेत. म्हणजे इक्वल टू काय येणार क्वेश्चन मार्क. ॲट 300 केल्विन, काय सांगितलं 300 केल्विन. ठीक आहे. 300 केल्विन आहे म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे, टेम्परेचरची. कोलाइड विथ ॲन एनर्जी इक्वल टू ॲक्टिवेशन एनर्जी. काय दिली आपल्याला ॲक्टिवेशन एनर्जी, आणि हे ॲक्टिवेशन एनर्जी किती दिलेली आहे 50 किलो जूल पर मोल. सर्वात आधी काय करणार आपण बघा, तर हा 50 हा किलो जूल आहे, तर याला लिहिणार 10 टू द पॉवर 3 जूल, किलो जूलला जूल आणि पर काय आहे मोल. बरोबर. म्हणजे आपल्याला डेटामध्ये काढायचं काय आहे, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स काढायचे आहेत इन अ गॅस. टेम्परेचर दिलेलं आहे आपल्याला 300 केल्विन आणि ॲक्टिवेशन एनर्जी दिलेली आहे किती 50 इंटू 10 टू द पॉवर 3 जूल पर
मोल. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स काढायचे आहेत तुम्हाला आणि फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्सला आपण कशाने दाखवतो तर एफनं दाखवतो बरोबर. मग आता हे काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे तर याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल एफ इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस EA अपॉन RT. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचा आहे. पण हा फॉर्म्युला लावून तुम्ही डायरेक्ट न्यूमरिकल सॉल्व नाही करू शकत कारण आपल्याला ईची पॉवर काढण्यासाठी काही आपल्याकडे टेबल नाही आहे. तर आपल्याला याला लॉगमध्ये कन्वर्ट करावं लागेल. कशा पद्धतीनं कन्वर्ट करणार ते बघा. दोन्ही साईडला लॉग जर घेतला मी तर काय येणार ln ऑफ एफ म्हणजे नॅचरल लॉग घेतला आपण एफचा. इकडे ln ऑफ e टू द पॉवर काय होणार मायनस EA अपॉन काय होणार RT. मग इथं काय होणार ln ऑफ एफ इज इक्वल टू हा पॉवरमध्ये आहे ईच्या तर लॉग आहे त्यामुळे हा खाली येणार म्हणजे काय होणार मायनस EA अपॉन RT आणि इथं काय होणार ln ऑफ ई म्हणजे लॉग ई आणि याचा आन्सर किती असते 1 बरोबर. म्हणजे काय राहिलं तुमच्याजवळ बघा इथं राहिलं ln ऑफ एफ हे मायनस साईन मी इकडे शिफ्ट करतो म्हणजे मायनस ln ऑफ एफ इज इक्वल टू EA अपॉन RT बरोबर. आणि मायनस साईन जर याला देऊन टाकलं तर ln इज इक्वल टू 1 अपॉन एफ EA अपॉन RT. लॉगच्या बाहेर जर मायनस साईन असेल आणि ते जर तुम्ही त्याला देऊन टाकलं तर आतमधलं 1च्या डिवाईडमध्ये जात असते. आता नॅचरल लॉग आहे याला लॉग टू द बेस 10 मध्ये जर कन्वर्ट केलं तर कितीनं मल्टिप्लाय करत असतो आपण 2.303 लॉग टू द बेस 10 1 अपॉन एफ इज इक्वल टू EA अपॉन RT. म्हणजेच काय राहिलं इथं लॉग टू द बेस 10 1 अपॉन एफ इज इक्वल टू EA अपॉन 2.303 RT. काय केलं आपण हा इकडे शिफ्ट केला 2.303. आता व्हॅल्यू आपण पुट करू तर इथं काय राहणार लॉग टू द बेस 10 1 अपॉन एफ इज इक्वल टू EA. तर बघा EAची व्हॅल्यू किती आहे 50 इंटू 10 टू द पॉवर 3 50 इंटू 10 टू द पॉवर 3 अपॉन 2.303 इंटू काय येणार R किती असते 8.314 इंटू काय आहे T तर Tची व्हॅल्यू किती आहे 300 बरोबर. आता काय करणार आपण बघा याचा लॉग नंतर याचा लॉग याचा लॉग याचा लॉग तिघांच्या लॉगची ॲडिशन. वरच्याच्या लॉगमधून हे खालची ॲडिशन काय करायची सबस्ट्रॅक्ट. जे ॲन्सर येणार त्याचा अँटी लॉग आणि वरती किती आहे 10ची पॉवर 3 आणि हे पॉवर याला देऊन टाकल्यावर इथं काहीतरी ॲन्सर भेटेल तुम्हाला कशामध्ये पॉईंटमध्ये बरोबर. आता या साईडला काय आहे लॉग टू द बेस 10 1/f ॲन्सर पॉईंटमध्ये ठेवायचं. मग हा लॉग इकडे जर शिफ्ट केला तर काय होते इथं काय राहणार फक्त 1/f आणि इकडे काय येणार अँटी लॉग. हे जे तुमचं ॲन्सर आलं इथं पॉईंटमध्ये त्याचा काय काढणार आपण अँटीलॉग आणि ते अँटीलॉग काढल्यानंतर इथं राहिलं 1/f आणि इथं अँटीलॉग काढल्यावर काहीतरी तुमचा ॲन्सर येईल बरोबर. मग काय करायचं आहे तुम्हाला एफ काढायचं आहे तर एफ इकडे शिफ्ट करायचा आणि हे जे आन्सर आहे ते इकडे शिफ्ट करायचं म्हणजे 1च्या डिवाईडमध्ये तुमचा काहीतरी आन्सर असेल आणि इकडे कोणाची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला एफची. आणि एफ म्हणजे काय फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स इन अ गॅस. तर इथून तुम्हाला काय भेटतील फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स बरोबर. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स तुम्हाला भेटतील. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे प्रॉब्लेम सोडवायचा एकदम इझी प्रॉब्लेम आहे. फक्त हा कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. याला तुम्हाला लॉगच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं त्याला कन्वर्ट केलं आपण आणि नंतर लॉग कॅल्क्युलेशन केले आणि आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटली एफची व्हॅल्यू भेटली. तर अशा पद्धतीनं आपण या चॅप्टरचा जो न्यूमरिकलचा पार्ट होता तो पार्ट आपण कंप्लीट केला. आता फक्त एक थेरॉटिकल पार्ट बाकी आहे जो आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करू. थँक्यू.